नागोठणे ते लोणेरे दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे, अपूर्ण अवस्थेत असलेले उड्डाणपूल आणि अपूर्ण अवस्थेत असलेले माणगाव आणि इंदापूरचे बायपास मार्ग हे पूर्ण करून मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत करा, अन्यथा 17 ऑगस्ट रोजी सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, खासदारांना देण्यात आले होते। या पत्राची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने रायगड प्लेस क्लबला पत्र पाठवले असून त्या पत्रामध्ये खड्डे भरण्याचे काम सुरू केले असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देऊन आपण पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती राष्ट्रीय महामार्ग विभागाने रायगड प्लेस क्लबला केली आहे। दरम्यान या पत्राचा विचार करून तसेच सुरू केलेले काम पाहून 17 ऑगस्टचे आंदोलन थांबवण्यात आले असल्याचे जाहीर केले। पण जर येत्या 15 दिवसात रखडलेले मुंबई गोवा महामार्गाचे काम तसेच पडलेले खड्डे भरून रस्ता सुस्थितीत केला नाही तर रास्ता रोको करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रोहा येथील रायगड प्लेस क्लबच्या कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी दिलाय। या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कोकण विभागीय सचिव अनिल भोळे, रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, उपाध्यक्ष मोहन जाधव, सचिव अनिल मोरे, खजिनदार दरवेश पालकर, माजी अध्यक्ष अभय आपटे, भारत रांजणकर, BS कुलकर्णी, राजेंद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते। मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली 17 वर्षे रखडलेलं आहे आणि 17 वर्ष रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून SM देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली 17 वर्षे आंदोलन करतोय। आता ही लोणेरे ते नागोठणापर्यंत महामार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। ह्या काम होण्यासाठी आम्ही 17 तारखेला आंदोलनाचा इशारा दिला होता, 17 ऑगस्टला। पण आम्हाला याबाबत राष्ट्रीय महामार्गाने पत्र पाठवून अशी विनंती केली की आमचं काम आम्ही सुरू केलेलं आहे दुरुस्तीचं आणि ते काम आम्ही लवकरच सुरू करू। पण ह्या कामावर आम्ही अजिबात समाधानी नाहीत आणि हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते। त्यावर ते हे पण टाकतायत पेवर ब्लॉक, पण ते पेवर ब्लॉक पण आम्हाला मान्य नाहीत आणि हे पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे की आपलं आंदोलन आपण 17 ऑगस्टचं हे थांबवावं। पण आमचा एवढीच मागणी आहे की हे आम्ही आंदोलन थांबवतोय, पण आम्ही त्यांना एक इशारा देतोय की झालेलं जे काम करण्यात येत असलेलं काम हे त्याचा स्पीड वाढवावा आणि लवकरात लवकर करावं, नाहीतर आम्ही येणाऱ्या 15 दिवसात जर हे काम पूर्ण झालं नाही आणि सुस्थितीत झालं नाही तर आम्ही आता इतर दुसरं कुठलंही आंदोलन न करता तीव्र आंदोलन म्हणजे रास्ता रोको करू असा आम्ही रायगड प्रेस क्लबच्या वतीने इशारा देतोय। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल पवार, नागोठणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।